हायलँड गार्डन को हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ असलेली अनधिकृत नर्सरी तात्काळ हटवण्याबाबत भाजपाचे ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी या जागेवरती स्थानिक नागरिकांसोबत जाऊन जागेची पाहणी केली होती। त्यानंतर ठाणे महानगरपालिका माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीला जाऊन याविषयी सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांची भेट घेतली, तसेच निवेदन देखील दिलं होतं। हायलँड गार्डन को हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या उपरोक्त पत्राद्वारे आपणाकडे त्यांच्या सोसायटीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत नर्सरी व्यवसाय चालवत होते। सदर नर्सरी व्यावसायिकाने सोसायटीच्या मागील प्रवेशद्वारालगत आणि महापालिकेच्या आरक्षित भूखंडाच्या प्रवेशद्वारावर हा व्यवसाय टाकल्याने सदर जागेचा जाण्याचा मार्ग बंद झाला होता। तसेच सदर नर्सरीमध्ये काही लोक कायमचे वास्तव्य करत होते, त्यामुळे सोसायटीची सुरक्षा धोक्यात आली होती। सदर जागेची स्वच्छता होत नसल्याने त्या ठिकाणी सापांची संख्याही वाढली होती, अशी तक्रार देखील हायलँड गार्डन को हाऊसिंग सोसायटीच्या मागील प्रवेशद्वारावर असलेली अनधिकृत नर्सरी तात्काळ हटवण्यात यावी आणि सदर जागेची साफसफाई करून लोकांसाठी खुलं करण्यात यावं। आठवडाभरात हे अतिक्रमण न काढल्यास भाजप स्टाईलने ते काढलं जाईल। याविषयी माझ्यावर गुन्हा जरी दाखल केला तरी द्यायला तयार आहे, असं यावेळी भाजपचे ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। त्या मागणीला प्रभाग समितीच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देत आठवडाभरामध्ये हे अतिक्रमण काढल्याबद्दल माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सोनल काळे व त्यांच्या टीमचे यावेळी भाजपचे ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत। आज आपण हायलँड गार्डन येथील जे गेल्या हप्त्याभरामध्ये आपण जो पाठपुरावा केला होता, या पाठपुरावाच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेने या सदर विभागात जे अतिक्रमण जे झालं होतं त्याच्यावर जी कारवाई केलेली आहे। आपण पाहू शकता का जो आरक्षित भूखंड आहे, जो ठाणे महानगरपालिकेचा आरक्षित आहे, या आरक्षित भूखंडावर जो अतिक्रमण होऊन ती जागा कोणीतरी बळकावण्याचा प्रयत्न केला होता। आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे जे इथलं अतिक्रमण होतं त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त माननीय काळे मॅडम यांना जो निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाचा त्यांनी मान ठेवून आज जी कारवाई केलेली आहे त्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे आपण मानावे तेवढे आभार कमी आहे। तसेच सदर कारवाई ही वारंवार चालूच ठेवावी, जेणेकरून या पूर्ण प्रभाग क्रमांक 8 मध्ये जो फेरीवाल्यांचा विळखा इथे पडलेला आहे तो कुठेतरी संपुष्टात येईल। आज आपण इथे कारवाईची मागणी केल्यानंतर बऱ्याच ठिकाणून प्रतिक्रिया यायला लागली की खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवताय आणि ह्या आपल्या ज्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून जे नागरिकांचा इथून जे स्थानिक नागरिकांचा आपल्याला जो वाढता प्रतिसाद मिळतोय याची कुठेतरी दखल घेऊन जी झोपी गेलेली माणसं होती ते देखील जागे झालेले आहेत आणि एक केविलवाना प्रयत्न ते त्यांच्या माध्यमातून पण करत आहेत। पण नागरिक सगळे सुज्ञ आहेत आणि नागरिकांना माहिती आहे की गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जो या पूर्ण प्रभागाला जो अतिक्रमणचा विळखा लागला होता आणि त्या विळख्यातनं आज जर त्यांची मुक्तता करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही। कारण की इथले लोकप्रतिनिधी फक्त याच्यातनं भेटणाऱ्या मळाईमध्येच आहेत, परंतु या नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल कुठल्याही प्रकारची कोणतीही त्यांना काहीही विषय इथे पडलेले नाही आहेत। आज खरं तर या सगळ्या विभागाच्या वतीने जी कारवाई केलेली आहे ही खूप स्वागतास्पद आहे आणि यापुढे देखील आपण अशीच कारवाई करत राहणार। हीच ठाणे महानगरपालिकेला आमचा पाठपुरावा राहील आणि ह्या ठिकाणी परत अतिक्रमण होणार नाही याची देखील दखल आम्ही घेणार, दक्षता घेणार।